गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होणार आहे ते. तर मग मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, बेसिकली काल सगळ्यांना ऑलमोस्ट माहीत होतं की ट्रम्प जे आहेत तर ते आपल्यावरती टॅरिफ अनाऊन्स करणार आहेत. तर काल ते टॅरिफ्स अनाऊन्स झालेले आहेत. काल रात्री त्यांनी सांगितलं की इंडियावरती आम्ही ॲडिशनल 25% टॅरिफ्स इम्पोज करतो आहे. म्हणजेच काय की आता टोटल टॅरिफ हे 50% झालेले आहेत. तर मग आता ही गोष्ट किती निगेटिव्ह मार्केट घेईल ते आज पाहावं लागेल. परंतु असं ॲज्युम केलं जात होतं की मार्केट एक चांगल्यापैकी गॅपडाऊन ओपन होईल. परंतु बरीचशी गोष्ट फॅक्टर्ड इन असल्यामुळे, कारण त्यांनी आदल्याच दिवशी सांगितलं होतं की पुढच्या 24 तासात आम्ही टॅरिफ इम्पोज करतो आहे. म्हणजेच काय की फक्त किती नंबर इम्पोज होणार आहेत तेवढं माहीत व्हायचं बाकी होतं. अदरवाईज टॅरिफ इम्पोज होणार आहेत हे ऑलरेडी माहीत होतं. म्हणजेच काय की त्यामुळेच आपल्याला एक 2-3 दिवस सातत्यानं फॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी फॅक्टर्ड इन होण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता या गोष्टीचा इम्पॅक्ट किती होईल ते आपण टेक्निकल बेसिसवरती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच काय की जास्त डोकेदुखी न करता एक साधी गोष्ट ठेवूयात की आज क्लोजिंग बेसिसवरती जर 24,500 ओके ही जर लेवल डिफेंड झाली नाही तर मार्केट अजून फर्दर डाऊन साईडला जाईल. किती? तर ते आहे साधारण 23,900 ते 24,000 या झोनपर्यंत मार्केट जाईल. जर आज ती लेवल डिफेंड झाली 24,500ची तर खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट इथनं पुन्हा टर्न अराउंड करेल आणि मार्केट आपण काय म्हणू शकतो की पुन्हा एकदा बुलिश झोनमध्ये कधी जाईल, जेव्हा मार्केट 24,850 क्रॉस करेल तेव्हा. तर मग आता पाहूयात की मी असं का म्हणतो आहे. कारण गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट हार्डली एक 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. की अशी पॉसिबिलिटी होती मार्केट साधारण 250-300 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. परंतु तसं होताना काही दिसत नाही. परंतु यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत. कारण गिफ्ट निफ्टी ही मॅनिप्युलेटेड असते हे बऱ्याचदा आपल्याला माहीत असतं. त्यामुळे आज दिवस असा आहे की ॲक्च्युअल मार्केट कुठे ओपन होतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर मार्केट ऑलमोस्ट सपोर्टला जर ओपन झालं आणि जर सपोर्ट ब्रेक केला ओके फर्स्ट हाफमध्ये, तर खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट खूप फास्ट खाली जाईल. कारण आज एकतर आहे वीकली एक्सपायरी आणि त्यामुळे आपल्याला फार मोठी गोष्ट पाहावी लागेल की याच्यामध्ये जे ऑप्शन सेलर आहेत तर ते मोठ्या प्रमाणावरती ट्रॅप होण्याचं पॉसिबिलिटी आहे. परंतु आता जर आपण ओपन इंटरेस्ट वाईज जर डेटा पाहिला तर FIs मार्केटवरती प्रचंड शॉर्ट आहेत. 91% त्यांचे शॉर्ट्स मार्केटमध्ये आहेत. ओके, फक्त 9% त्यांचे लॉंग आहेत, तेही हेजिंगसाठी असतात. त्यानंतर जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आपण म्हणतो की प्रोप्रायटरी ट्रेडर्स, तर ते सुद्धा मार्केटवरती शॉर्ट आहेत. लॉंग कोण आहे तर फक्त जे काही रिटेल पीपल्स आहेत ते लॉंग आहेत. म्हणजेच काय की जर मार्केट आज खाली गेलं ओके तर FIs आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्स या दोघांनाही फायदा होईल आणि रिटेलला लॉस होईल. आणि जर मार्केटवर गेलं तर रिटेलला फायदा होईल आणि बाकी दोन्ही मोठ्या प्लेयर्सना लॉस होईल. मग आता तुम्हीच विचार करा की ज्यांच्याकडे मनी पॉवर आहे त्यांच्या विरोधात मार्केट कसं जाईल? ते एवढे इझिली जाऊ देतील का? नाही, बरोबर ना? त्यामुळे जरी मार्केटला आपण काय म्हणतो की पुन्हा पलटी मारायची असेल तरी आजचा दिवस जाऊ देतील आणि कदाचित उद्या आपल्याला एक मोठं मुवमेंट मार्केटमध्ये पाहायला मिळेल. परंतु आज जर क्लोजिंग बेसिसवरती 24,500 जर डिफेंड होऊ शकला नाही तर खूप हायली पॉसिबिलिटी आहे की उद्यासुद्धा फर्दर मार्केट डाऊन होईल आणि मार्केट 24,000च्या आसपास जाऊन तिथे कुठेतरी जाऊन थोडंसं शांत होण्याचा प्रयत्न करेल आणि मग तिथनं एक रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. ओके, त्यामुळे कारण तिथे कसं माहिती आहे का की मार्केटमध्ये शॉर्ट्सच एवढे आहेत FIचे की ते तिथे जाऊन कव्हर करायला सुरुवात करतील, कारण त्यांना चांगल्यापैकी फायदा होईल तिथे. त्यामुळे आजचा दिवस पाहणं फार महत्त्वाचं आहे. तर मग आता आज मार्केट ट्रेंडिंग राहण्याची पॉसिबिलिटी आहे, आयदर डाऊन साईड आयदर अपसाईड. जर हायर साईडला 24,850 हा जो रेझिस्टन्स आहे तो जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये म्हणजे इझिली मार्केट 25,000पर्यंत जाऊ शकतं. आणि जर डाऊन साईडला 24,500 जर ब्रेक केला
तर मार्केट अजून एक 200 पॉईंटच्या आसपास इझिली खाली येऊ शकतं इंट्राडेमध्ये. त्यामुळे आता ट्रम्पला मार्केट किती सिरियसली घेतं आहे हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण ग्लोबल मार्केट्स पाहिले तर ॲपलचा रिझल्ट आलेला आहे, तोही चांगला आलेला आहे. त्यामुळे तिथे नॅसडॅक हा ऑलमोस्ट 1.5-2% वरती आहे. त्यानंतर जे फ्युचर्स आहेत यूएसचे तेही आता ग्रीनमध्ये ट्रेड करतात. तिथे त्यांची तीनही इंडेक्सेस ग्रीनमध्ये क्लोज आहेत. आता आपल्याकडे ज्या ज्या गोष्टींवरती टॅरिफ्स लागणार आहेत तर त्याच्यामध्ये आय टी सर्व्हिसेस सगळ्यात मोठ्या आहेत. त्यामुळे आय टी आज डाऊन राहण्याची पूर्ण हायली पॉसिबिलिटी आहे. जर आपण आपले जे ADRs आहेत ते यूएसमध्ये काम करतात ते जर पाहिले तर सगळे बँकिंग ADRs हे ग्रीनमध्ये क्लोज आहेत आणि आय टीचे ADRs रेडमध्ये क्लोज आहेत. त्यामुळे आय टीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची बाईंग पोझिशन बनवण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. मार्केट शांत होऊ द्या. आय टी स्टॉक्स ऑलरेडी खूप बिटन डाऊन आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जर शॉर्ट कवरिंग आलं तर प्रचंड एक चांगलं मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकतं, परंतु त्याला थोडासा वेळ द्यायला हवा. ओके. त्यामुळे आय टी स्टॉक्स काही खराब आहेत अशातला बिलकुल प्रकार नाही आहे, लक्षात ठेवा. आता टेक्निकली गोष्ट लक्षात घ्या. डील झाली आहे का US इंडियाची? नाही. त्यानंतर काय आपण त्याला म्हणतो की आपण टॅरिफ इम्पोज होणार होते ते झाले. म्हणजे आता तिसरी गोष्ट काय होऊ शकते येणाऱ्या काही काळामध्ये, तर डील होऊ शकते. याच्या पलीकडे काय होईल? काहीच होणार नाही, बरोबर. म्हणजेच काय की बॅड न्यूज आलेले आहेत ते आता फॅक्टर्ड इन होण्याचं कामही चालू आहे. मार्केट डाऊनही आहे. आणि जेव्हा ट्रेड डील होईल तर ती गुड न्यूज असेल आणि त्याच्या आधीच मार्केट शूटअप व्हायला सुरुवात करेल हे लक्षात असू द्या. कारण खूप साऱ्या लोकांना आधीच माहीत असतं की ती काय होणार आहे ते, आणि त्यामुळेच तर ते लोक पैसे बनवतात. त्यामुळे आता इथून पुढे मार्केटवरती प्रचंड लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. कारण ज्या काही खराब गोष्टी होणार होत्या त्या ऑलरेडी झालेल्या आहेत. त्यामुळे याच्यानंतर जर एक निजर्क रिॲक्शन मार्केटमध्ये आलं तर 24,000 हा आपण काय म्हणू शकतो की एक खूप चांगली लेवल असेल की जिथे तुम्ही चांगल्यापैकी बाईंग करू शकता. ओके. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले स्विंग ट्रेड्स मिळतील, चांगले आपण काय म्हणू शकतो की लॉंग टर्म जर कोणाला इन्व्हेस्ट करायचे असतील त्यांनाही फार चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल. कारण शेअर बाजारामध्ये नेहमी स्वस्त घ्या महाग विका हीच गोष्ट चालते, दुसरं काहीच चालत नाही. तर आता जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं पुन्हा एकदा काल 5,000 कोटींचं सेलिंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 6,000 कोटींचं बाईंग केलं. म्हणजेच काय, नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर जी आहे तर ती पॉझिटिव्ह आहे. होप सो. पाहूयात की आता मार्केट कुठल्या बाजूला जाणार. परंतु मार्केटमध्ये कॉशियस होण्याची गरज आहे. मार्केट ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु मार्केट कुठनं पलटी मारेल हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. पाहूयात काय होतं आहे आज 1-2 दिवसामध्ये. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.